गोला पकडण्याच्या 3 पद्धती आहेत. त्यातून पहिली असा गोला पकडायचा असतो, म्हणजे मागे बघा, माझे हात असा आहे, याला फिट पकडायचं असतं एकदम, गोला हालू नये म्हणून. आणि याला मी फेकून दाखवतो, गोला हा आउट ऑफच जाईल. आणि याच्यातला मेन पार्ट आहे. स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो IPS मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आम्ही आहेत ना आता 12-12 राहून हे 400 मीटरचे मारून आलेलो आहोत. सांगायचे तात्पर्य हे की जर का तुम्ही गोलाफेकची प्रॅक्टिस करत आहात, तर तुम्ही जर का फ्रेशमध्ये फेकत आहात, म्हणजे फ्रेश मूडमध्ये जर का गोला फेकत आहात, तर तुम्ही तुमची फसवणूक करत आहात. कारण आपण भरतीला गेलेलो असतो, तिथं 400 मीटरच्या म्हणजे 1600 मीटर मारल्यानंतर आपल्याला लास्टला गोला फेकायला भेटतो आणि तो गोला देखील आपल्याला आउट ऑफ जातो आणि तिथं परीक्षेच्या वेळेस आउट ऑफ जात नाही. याचं कारणच हे की आपण प्रॅक्टिस योग्य वेळी नाही करत. म्हणून आपण केव्हाही गोलाफेकची प्रॅक्टिस ही दमून आल्यानंतर करायची असते. म्हणजे आम्ही आता 5 किलोमीटर मारून आलेलो आहोत, म्हणजे 12 राऊंड 400 मीटरचा एक राऊंड असतो, तसे 12 राऊंड मारून आलेलो आहोत आणि तेव्हा हे गोलाफेकची प्रॅक्टिस करत आहोत. तर मित्रांनो बघा, याच्याने गोला किती कमी जातो. आणि जर का तुम्हाला तसं करायचं तिथं चान्स मिळतो गोला फेकण्याच्या वेळेस, तुम्ही तेव्हा पुशअप मारून देखील आपण गोळा फेकू शकतो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि बघा, यांचे गोळे 2-3 जणांचे गोळे आउट ऑफ आहेत, परंतु पडल्यानंतर ते गोळे आउट ऑफपेक्षा कमी पडत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या लास्टला मी तुम्हाला 3 पद्धती गोळ्याचे सांगितलेले आहेत. ते 3 पद्धती तुम्ही जर का स्वतःवर अप्लाय केल्यात आणि त्या पद्धतींपैकी जर का तुमच्या कोणतीही एक पद्धतीमध्ये जर का गोळा आउट ऑफ जात असेल किंवा तुमच्या गोळ्यापेक्षा त्या पद्धतीमुळे त्या पद्धत वापरल्यामुळे तो गोला जर का तुमच्या आउट ऑफच्या जवळपास जात असेल, म्हणजे तुमच्या रेंजच्या पुढे जर का गेला, तर समजून घ्यायचं ती पद्धत आपल्याला वापरायची आहे आणि म्हणून तिचा सराव आपल्याला करायला हवा. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, शेवटी तुमचाच फायदा आहे. आणि पुढील व्हिडिओ कशा बाबतीत हवा आहे तो तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे. भाई चेतन कदा होता रे शेवटला आहे. गया का नाही मस्त. काही नाही चल राहुल. दगड नव्हता बेगा वो. मस्त.
आउटा बरं ठेवजे बना. मस्त. काही नाही. गोला पकडण्याच्या 3 पद्धती आहेत. त्यातून पहिली असा गोला पकडायचा असतो. म्हणजे मागे बघा, मागे हात असा आहे. याला फिट पकडायचे असतं एकदम, गोला हालू नये म्हणून. आणि याला मी फेकून दाखवतो. गोला हा आउट ऑफ जाईल. आणि याच्यातला मेन पार्ट आहे तो म्हणजे जंपिंग. तुम्हाला जंपिंग जमली पाहिजे. तुम्ही गोला खांद्यावर धरा की मोकळा धरा, त्याच्यावर काहीच नाही. मेन पॉईंट असा आहे जंपिंग. हा तुम्हाला दाखवण्यासाठी होता, म्हणून आता मी माझ्या वतीने माझ्या पट लावून फेकतोय. अरे उदय थांबणार आहे जर सारा फेका भी आउट ऑफ. पकडण्याची दुसरी पद्धत ती म्हणजे मी आधी व्हिडिओमध्ये बोललो आहे. इथं असा खोल भाग असतो. ही अंगठी थोडी पुढे घ्यायची म्हणजे आपली पकड मजबूत बसते. आता मी याला फेकून दाखवतो. हा देखील आउट ऑफ जाईल. जंपिंग का काढूया म्हणे आली. हा देखील आउट ऑफ गेलेला आहे. याच्यातला मेन पार्ट आहे, मेन म्हणजे जंपिंग. ती म्हणजे अशी आधीच्या व्हिडिओ आधीच्या पकडची पद्धतमध्ये पण ती जो जंपिंग खूप महत्त्वाची. ही जंपिंग पाहिजे. आता तिसरी पद्धत असं धरतात. ही मुलींच्या गोळ्यासाठी बेस्ट असते, पण आपण ट्राय करून बघू. म्हणजे याचा पूर्ण लोड हे मागचे 3 फिंगरच्या हाडकांवरती असतो. हा देखील आउट गेलेला आहे. याच्यात आपल्या श्वसन दर म्हणजे आपण कुठं श्वास घेतोय कुठं सोडतोय ते देखील खूप महत्त्वाचे आहे. आणि त्यानंतर जंपिंग फार महत्त्वाचे आहे. जंपिंग जर का आली म्हणजे तुमच्या गोला आउट ऑफ गेला. दाखव रे. ये ना आता श्वास कसा घ्यायचा
आधी इकडे असतो गोला, तेव्हा त्याला सोडून द्यायचा. त्यानंतर पूर्ण श्वास भरायचा जेव्हा फेकण्याच्या वेळेस. पूर्ण भरून गेलेला आहे. आता जंपिंग. ही जंपिंग असायला पाहिजे. आता पूर्ण गोला फेकून दाखवतो. हा पूर्ण गोला गेलेला आहे. हा देखील आउट ऑफ गेलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आता हे तुमच्यावर डिपेंड करतं आहे तुम्ही कोणती पद्धत वापरताय. ही वेगवेगळी पद्धत ट्राय करून बघा. तिघी व्हिडिओज ट्राय करून बघा. जी पद्धतमध्ये तुमचा गोळा पुढे जातो आहे तीच पद्धतला तुम्ही प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमच्या गोळा आउट ऑफ जाईल. आणि विषय म्हणजे असा आहे, दिवस खूप कमी उरलेले आहेत आपल्याकडे, म्हणून प्रॅक्टिसचा सराव जास्तीत जास्त करा. आणि थोडा अभ्यासकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण तुम्ही जर का फिजिकलमध्येच बसले नाही तर मग तुम्हाला एक्झामही द्यायला भेटणार नाही. म्हणून प्रॅक्टिस आधी करा, कारण दिवस फार कमी आहेत आपल्याकडे. तर मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही स्टेप लावता येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.